गेल्या 10 वर्षांमध्ये नरेंद्र मोदी सरकारनं महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि विषमता वाढवण्याचं काम केलंय. नोटबंदी आणि इलेक्टोरल बॉन्ड हे जगातील सर्वात मोठे भ्रष्टाचार ठरलेत असा आरोप करत भाकपच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक विषमता निर्माण होत असल्याचा आरोप केलाय. तपास यंत्रणांची भीती घालून विरोधी पक्षांना ब्लॅकमेल करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 2024ची लोकसभेची निवडणूक ही देशाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची बनली. त्यामुळे सातत्यानं शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षानं भाजप हटाव देश बचावचा नारा देत भाजपला या निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचं आवाहन देशवासियांना केलंय. या अनुषंगानं हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा जाहीर केलाय. राज्यामध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांची चळवळ टिकवायची जबाबदारी आता हातकणंगलेमधील मतदारांवर असल्याचं सांगत भाकपचा माजी खासदार राजू शेट्टींना पाठिंबा राहील असं कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी जाहीर केलं. यावेळी भाकपाचे दिनकर सूर्यवंशी, महेश लोहार, अनिल चव्हाण, नामदेव पाटील, हनुमंत लोहार, संजय पाटील, मारुती नलावडे, दिनकर माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.